नमस्कार. मी आज आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन गोष्ट किंवा त्याला आठवणी म्हणता येईल. त्याचं नाव आहे तेव्हा सायकल 3 टप्प्यात शिकली जायची. पहिला टप्पा कैची, दुसरा टप्पा दांडा आणि तिसरा टप्पा शीट. तेव्हा सायकल चालवणं इतकं सोपं नव्हतं, कारण तेव्हा घरात असली तर एकच सायकल असायची, जी फक्त बाबा चालवायचे. तेव्हा सायकलची उंची 24 इंच असायची, जी उभं राहिल्यावर आमच्या खांद्या एवढी यायची. अशी सायकल शीटवर बसून चालवणं शक्यच नव्हतं. कैची ती कला होती, ज्यात आम्ही सायकलच्या फ्रेममधल्या त्रिकोणात घुसून 2 पायडलवर 2 पाय ठेवून सायकल चालवायचो. आणि जेव्हा आम्ही अशी सायकल चालवायचो, तेव्हा आम्ही छाती पुढे काढून कंबरेतून तिरपं होऊन हँडलच्या मागून आमचा चेहरा बाजूला बाहेर काढून ट्रिंग ट्रिंग करून घंटी वाजवायचो, जेणेकरून रस्त्यावरच्या लोकांना कळेल की आम्ही सायकल चालवतोय. आजची पिढी ह्यापासून सहसा वंचित आहे, ज्यांना कल्पनाही नाही करता येणार की 8 वर्षाच्या वयात 24 इंच सायकल चालवणं हे विमान उडवण्यासारखं होतं. आठवत नाही आम्ही कित्येकदा आमचे गुडघे आणि तोंड फोडून घेतलं होतं, आणि आश्चर्य म्हणजे तेव्हा अजिबात दुखायचं नाही. पडल्यावर पटकन इकडे तिकडे बघून चड्डीला लागलेली माती झाडत गुपचूप उभं राहायचो. आता तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे. आता 5व्या वर्षीचं मूल न धडपडता सायकल चालवतात, कारण बाजारात 2 फुटी सायकली आल्या आहेत आणि श्रीमंतांची मुलं तर थेट बाईकच चालवतात. तशा छोट्या बाईक्स मिळतात बाजारात. पण आजच्या मुलांना हे कधीच कळणार नाही की लहान वयात त्या मोठ्या सायकलवर संतुलन मिळवणं हा आयुष्यातला पहिला धडा असायचा. जबाबदारीची पहिली पायरी असायची, जी चढल्यावर तुम्ही गहू दळून आणण्यालायक झालेले आहात हे नक्की व्हायचं आणि तुमच्यावर ती जबाबदारी टाकली जायची. जाताना दळणाचा डब्बा कॅरियरवर ठेवून सायकल ढकलत चक्कीपर्यंत जायचं आणि येताना कैची चालवत यायचं. पण खरंच ही कष्टदायक जबाबदारी पार पाडताना खूप आनंद व्हायचा. आता कैची ही प्रथा लोप पावली आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी सायकल ही 3 टप्प्यात शिकली. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी घरात बसून परीच्या आणि राक्षसांच्या गोष्टी ऐकल्या, जमिनीवर किंवा पाटावर बसून जेवलो, बशीतून चहा प्यायलो. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी लहानपणी घरच्या अंगणात किंवा पटांगणात मित्रांसोबत विट्टीदांडू, लपाछपी, कबड्डी, खो खो, गोट्या, भोवरे, पतंग, पावसाळ्यात खुपसणी, सूरपारंब्या, लंगोरी, डबा, ऐस पैस, लंगडी ह्यासारखे परंपरागत खेळ खेळले आहोत. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी मिनमिनत्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात ग्रहपाठ केला आहे आणि चांदोबा आणि कॉमिक्स वाचली आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी भावनांची देवाणघेवाण पत्रातून केली आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी त्यांचं बालपण कूलर, AC, फ्रीज, फोन, गाडीशिवाय घालवलं आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी दिवाळीत भल्या पहाटे उठून लाल रंगाचं सुगंधी तेल केसांना लावलंय आणि मोती किंवा म्हैसूर सँडल सोपनी अभ्यंग स्नान केलं आहे. आम्ही त्याच शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी शाईचं पेन वापरताना वह्या, पुस्तकं, कपडे, दप्तर आणि हात निळे केले आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी शिक्षकांचा भरपूर मार खाल्ला आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत, ज्यांनी गोदरेजच्या गोल डब्बीतल्या साबणांची दाढी केली आहे, गुळाचा चहा प्यायलो आहे, भल्या सकाळी काळ्या, लाल किंवा पांढऱ्या दंतमंजनांनी बोटांनी दात घासले आहेत, बंब पेटवला आहेत, बंबातल्या गरम गरम पाण्याने आंघोळ केली आहेत. आम्ही नक्कीच ते शेवटचे लोक आहोत, ज्यांनी चांदण्या रात्री अंगणात किंवा गच्चीवर खाटेवर झोपून ट्रान्झिस्टरवर ऑल इंडिया रेडिओ, BBCच्या बातम्या, विविध भारती, बिनाका गीतमाला ऐकलं आहे. आम्ही
आम्हीच ते शेवटचे लोक आहोत जे संध्याकाळी गच्चीवर पाणी शिपडायचो, मग अंथरूण घालायचो आणि त्यावर झोपायचो. एक डुगडुगणारा पंखा सगळ्यांना वारा घालायचा आणि सगळ्यांना शांत झोप लागायची. सकाळी ऊन आल्यावरही तोंडावर पांघरून घेऊन झोपून राहायचो. आता हे सगळं नाही राहिलं. डब्यासारखं खोल्यांमध्ये कूलर किंवा AC लावून रात्र होते, दिवस पुढे सरकतात. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी नात्यामधला गोडवा जपणारी आणि वाटणारी माणसं बघितली आहेत, जी आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आता लोक जेवढं शिकतायत तेवढं स्वार्थ, अनिश्चितता, एकाकीपणा, नैराश्य ह्यात हरवत चालले आहेत. आम्हीच ते नशीबवान लोक आहोत ज्यांनी नात्यांची गोडी अनुभवली आहे. आमची पिढी ही एकमेव पिढी आहे जिने नेहमी आपल्या वडिलांचं ऐकलं आहे आणि आता आपल्या मुलांचंही टाकून बोलणं किंवा न बोलणं ऐकते आहे. आमच्या पिढीतलं जशाच्या तसं वर्णन. मी आशा करतो हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.